जनतेच्या हक्कासाठी आणि गावाच्या विकासासाठी कोणताही थराला जाणारा एक धडाडीचा लोकप्रतिनिधी हे आहेत संभाजीनगरचे सरपंच मंगेश साबळे. यांची आंदोलने करण्याची पद्धत जितकी वेगळी आहे तितके ते परिणामकारकही आहे. कधी डोक्यावर हंडा घेऊन आणि साडी नेसून ते जल जीवन मिशन मधील त्रुटीवर प्रश्न विचारतात, तर कधी गावात रस्ता नाही म्हणून भर पावसात चिखलात लोळून प्रशासनाचे डोळे उघडतात. विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी तर ते चक्क पाण्यात बसून आंदोलन करतात. भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे जेव्हा सरकारी कर्मचारी कामासाठी लाच मागतो तेव्हा ह्या सरपंचांनी चक्क 3 लाख रुपये रस्त्यावर फेकून त्यांचा निषेध नोंदवला होता. अंगावर चिखल फासून आणि हातात कटोरा घेऊन सरकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत नसलेल्यांचा संताप त्यांनी व्यक्त केलाय. नुसतेच त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण केले. शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये मदत आणि कर्ज माफी मिळावी ही त्यांची प्रमुख मागणी होती. अखेर त्यांच्या जिद्दीपुढे सरकारला झुकावे लागले आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. आजच्या काळात जिथे अनेक राजकारणी स्वतःचे किस्से भरण्यात मग्न असतात, तिथे जनतेच्या प्रश्नासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या मंगेश साबळे यांच्यासारख्या सरपंचाची महाराष्ट्राला खरी गरज आहे. या हटके सरपंचाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.